19व्या शतकामध्ये लंडनमध्ये एक किशोरवयीन मुलगा होता। त्याची परिस्थिती खूपच वाईट होती खरी, कारण त्याच्या वडिलांनी घेतलेलं लोन चुकतं न केल्यामुळे त्यांना जेल झाली होती आणि याला सतत उपाशी राहावं लागत होतं। पर्याय म्हणून त्यानं काम शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याला काम अशा पद्धतीनं मिळालं ज्याच्यासाठी त्याला अतिशय उंदरांचा मोठा वावर असणाऱ्या एरियामध्ये राहावं लागत होतं। बाटल्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे लेबल चिटकवण्याचं काम तो करत असे आणि ह्या उंदरांचा सुळसुळाट जिथे होता तिथेच त्याला आपली पाठ टेकवायला रात्री जागा मिळत असे। पर्याय नव्हता म्हणून ते काम आणि तिथेच झोपण्याची व्यवस्था त्यानं स्वीकारली होती। त्याच्यासोबत लंडनच्या झोपडपट्टीमधले आणखी 2-3 मुलं त्याच कामावर होते आणि त्याच्यासोबतच तिथे झोपायचे। या किशोरवयीन मुलाला सतत लिहिण्याचा छंद होता। कुठेही कोरा कागद दिसला की त्याच्यावर लिहित राहायचं, हे त्याचं अगदी पॅशन होतं म्हणायला हरकत नाही। जसजसं हा जास्त लिहायला लागला ना, तसतसं त्याला वाटायला लागलं की एखाद्या नियतकालिकामध्ये सुद्धा आपलं हे लिखाण प्रसिद्ध व्हायला हवं। पण सगळेजण आपल्या सोबतचे हसतील म्हणून तो लिहायचा खरा, पण पोस्टाच्या पेटीत टाकताना मात्र मध्यरात्र होईपर्यंत त्याला वाट पाहावी लागायची आणि मध्यरात्री सगळे आपल्या सोबतचे मुलं झोपले की तो उठायचा आणि त्या पोस्टाच्या पेटीमध्ये आपले लेख टाकून यायचा। वेगवेगळ्या नियतकालिकांच्या नावानं त्यानं ते लिहिलेले असायचे, पोस्ट केलेले असायचे। असे बरेच दिवस गेले खरे, कोणीही त्याचा एकही लेख स्वीकारलेला नव्हता। पण एकदा मात्र असं झालं की त्याच्या नावानं उलट टपाल आलं सुद्धा। एका संपादकाला त्याचा लेख खूप आवडला होता। अर्थात या लेखाच्या पोटी तो संपादक त्याला काही मानधन देणार नव्हता, पण या संपादकानं त्याच्या लिखाणाची इतकी स्तुती केली होती की अक्षरशः त्या रात्री या मुलाला अजिबात झोप आली नाही आणि अक्षरशः आनंदाश्रू त्याच्या डोळ्यातून सतत ओघळत होते आणि काय करावं काय नाही करावं हे सुचेना, म्हणून अगदी मध्यरात्री सुद्धा तो निरुद्देश त्या रस्त्यांवर भटकत होता। आणि त्याला संपादकाच्या त्या प्रत्येक शब्दाचं महत्त्व एवढं वाटलं की त्यानं सतत आपलं लिखाण सुरू ठेवलं आणि हाच तो किशोरवयीन मुलगा पुढे चालून खूप मोठा लेखक बनला, ज्याचं मी नाव सांगितलं की लगेच तुम्ही म्हणाल सुद्धा, ओ हे नाव तर किती प्रसिद्ध, माहीत आहे आम्हाला। हा तो लेखक म्हणजे चार्ल्स डिकेन्स। त्यांच्याही अनुभवातून हेच आपल्या लक्षात येतं। सुरुवातीला कदाचित भरपूर मेहनत करावी लागेल, सुरुवातीचा काळ कदाचित खूप खडतर असेल, पण आपण परिश्रम कायम ठेवले की यश नक्कीच मिळणार। थँक्यू सो मच।